वर्षांनी ना कैऱ्या काढून आंबे करायला ठेवले वाटतं. तेच तुम्हाला बोलते ना मी. तर हाय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेतच असाल. तर तुम्ही म्हणशाल कुठलं शेत फिरायला गेले, तर मी गेले होते सेजलवर्ल्डच्या रिसॉर्टचं शेत फिरायला. तर तिथं बघा किती भारी आंब्यांची झाडं आहेत वगैरे. कानातले माझे कसे वाटतात ते नक्कीच सांगा. इथं मस्त बाबूचं चाललेलं मस्तपैकी झोका घेणं. डोंगर बघा किती चांगले आहेत. तिथे भरपूर मोरांचा आवाज देखील येत होतं. आणि तिथे नदी अख्खी सुकून गेलतो. आपण पुण्यामध्ये किती पाणीचं हे करतो आणि तिथं गावाकडं बिलकुल पाणीला हे नाही, थोडं देखील अख्खी नदी सुकून गेलेली आहे त्यांची. तर प्लीज पाणी वेस्ट करू नका. तर चला मग इथं मी पण मस्तपैकी झोका घेत होते. तर इथं ह्याची काय म्हणतात ते शेवग्याचे देखील झाडं होते. आम्ही तिथनं शेवगा घेतलं मस्त होतं. मस्त कवळे शेवगा होते. तर तुम्ही वरती बघत होते शेवगाचे झाडं. तर लय भारी वाटत होते राव ते शेवग्याचे झाडं. पहिल्यांदाच पाहिले होते मी म्हणजे एवढे छोटे शेवगा. तर इथं आम्ही मस्तपैकी झोके घेत होतो. इथं नदी बघा. तर आम्ही खाली उतरत होतो नदी बघण्यासाठी. इथनं नदीला जायला रस्ता होता पण नदी अख्खी सुकलेली होती. तिथं बंकू घाबरत होता खाली जाण्यासाठी. तर मी ठीक आहे जाऊ दे, आपण वरनच बघूया करून. मग या साईडला सेल्फी पॉईंट देखील होतं. तिथे हे होते नारळाची शेती, म्हणजे नारळाचे झाड. नारळाच्या झाडांमध्ये माझं मस्त फोटो काढणं चाललं होतं, व्हिडिओ काढणं चाललं होतं. तुम्हाला का असा ब्लॉग कसा वाटतो? इथं आम्ही कैरी देखील तोडली. आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो, कमेंट करा.